तुम्हाला आणखी सोपं होईल। शिवाय याविषयीची जी काही PDF आहे ती अगोदरच मी पाठवली होती। जर तुम्ही ते जपून प्रिंट काढून ठेवलेले असतील तर ती PDF समोर ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा। हे सगळे प्रश्न तुमचे पाठ होतील, सगळ्या संकल्पना तुम्हाला समजावून घेता येतील आणि परीक्षेमध्ये जर या संरक्षण विषयक घडामोडींवर जर प्रश्न आला तर तो तुम्हाला नक्की सोडवता येईल। तर 2024च्या संरक्षण विषयक घडामोडी जानेवारी ते मार्च 2024 आपण सुरुवात करतो या घडामोडींना। आपला आज पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा कोणता आहे ते पाहूयात। आजच्या आपल्या पहिल्या मुद्द्यामध्ये विचारलंय की MHRC हॉक हेलिकॉप्टर 6 मार्च 2024 रोजी भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे। हा सोहळा कोठे पार पडला आहे? भारतीय नौदलामध्ये MHRC हॉक हेलिकॉप्टर्स हा हेलिकॉप्टरचा सागरी प्रकार आहे। समुद्रामध्ये असणारा हा हेलिकॉप्टरचा प्रकार आहे, ज्याला आपण सागरी प्रकार म्हणतात। मग आपल्याला काय म्हणतात, ही नौदलामध्ये दाखल झालेली आहेत। हा सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर हा सोहळा INS गरुडा कोची या ठिकाणी पार पडलेला आहे। INS गरुडा कोची या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला आहे। हेलिकॉप्टरचा हा सागरी प्रकार आहे आणि हे हेलिकॉप्टर्स कोणत्या प्रकारचे आहेत? MHRC हॉक हेलिकॉप्टर्स सामील झालीत भारतीय नौदलामध्ये। हा सोहळा INS गरुडा कोची या ठिकाणी पार पडलेला आहे। मी म्हटलं हेलिकॉप्टरचा सागरी प्रकार आहे। पुढे जाऊयात। संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन विकास आणि नवकल्पना यासाठी स्टार्टअप्सना 25 कोटी रुपयापर्यंतचे अनुदान प्रदान करणे या उद्देशाने 4 मार्च 2024 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? हे महत्त्वाचं आहे। संरक्षण तंत्रज्ञानामधील संशोधन आणि विकास तसेच नवकल्पना यासाठी स्टार्टअप्सना अनुदान दिले जाणार आहे। किती? स्टार्टअप्सना 25 कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान प्रदान करणं या उद्देशाने एक योजना सुरू केलेली 4 मार्च 2024 रोजी। त्या योजनेचं नाव काय हे आपल्याला विचारतील। त्या योजनेचं नाव आहे आदिती योजना। आदिती योजना दोन प्रकारे लिहिता येते। आदिती योजना हे आपल्याला विचारतील। याचा लॉंग फॉर्म पण मी तुम्हाला सांगेल। अगोदर काय आहे पहा, संरक्षण तंत्रज्ञानामध्ये काय करायचं आहे? संशोधन करायचं आहे, विकास करायचा आहे। आणखी जगाच्या पाठीवर ज्या प्रकारची शस्त्र आहेत त्याच्यापेक्षा उत्कृष्ट शस्त्र भारताला निर्माण करता येतील का? इतरांकडे आपल्यापेक्षा उत्कृष्ट क्षेपणास्त्र असतील तर त्या क्षेपणास्त्रांना प्रतिरोध करणारी डिफेन्स सिस्टीम आपल्याला निर्माण करता येईल का? याचा विचार आपण करतोय। मग आपण काय केलं की अशा प्रकारे संशोधन विकास आणि नवकल्पना यासाठी स्टार्टअप्सना 25 कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान प्रदान करायचं आहे आपल्याला। यासाठी एक योजना आपण सुरू केली, आदिती योजना असं म्हटलं जातं। या ठिकाणी आपण स्पष्टपणे म्हटलंय की 25 कोटी आणि एकूण तरतूद या योजनेसाठी किती केलेली आहे याचा जर तुम्ही विचार केला तर या आदिती योजनेसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। 750 कोटी रुपये। तुमच्या लक्षात येईल आपल्या देशाचं संरक्षण सर्वात महत्त्वाचं आहे। देश आहोत तर आपण आहोत। कोणत्या कालावधीसाठी ही तरतूद करण्यात आलेली 750 कोटी रुपयांची? तर 2023-24 ते 2025-26। 2023-24 ते 2025-26 या कालावधी करता अशा प्रकारे आदिती योजना सुरू होते। एकूण तिचं बजेट तरतूद किती केले? 750 कोटी रुपये। कोणत्या कालावधीसाठी? 23-24 ते 25-26। मी म्हटलं आदिती याचा एक लॉंग फॉर्म आहे एसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ आयडेक्स। अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणत पहा ACING याचा लॉंग फॉर्म डेव्हलपमेंट इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज आणि IDEX टेक्नॉलॉजीज IDEX
विथ आयडेक्स असं म्हटलं जातं. तर या आदितीचा लॉंग फॉर्म काय? एसिंग डेव्हलपमेंट इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ आयडेक्स, IDEX असं या आदितीचा लॉंग फॉर्म आहे. अशा प्रकारे आदिती योजना सुरू करण्यात आलेली. आणि कदाचित असाही प्रश्न विचारतील की आदिती योजना खालीलपैकी कशाशी, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संरक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र, काही देतील. दोन्ही प्रकारे आपण विचार करायचा. अगोदरच आदिती योजना संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. कशाशी, काय करणारे संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे? म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हटलं की संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास, नवकल्पना यासाठी आपल्याला काय करायचं आहे? जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सना 25 कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान द्यायचं आहे. यामुळं आदिती योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर 6 मार्च 2024 रोजी नौदलाचा दुसरा पूर्ण विकसित नौदल तळ कोणत्या नावाने कार्यान्वित झालेला आहे? आता लक्षद्वीपमधील कोणत्या बेटावर हे अगोदर लक्षात घ्या. लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर 6 मार्च 2024 ला काय झालंय? नौदलाचा दुसरा पूर्ण विकसित नौदल तळ त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे. म्हणजे दुसरा नौदल तळ त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे. कोणत्या नावानं हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे आपल्याला विचारलं. हे कोणत्या नावानं हा नौदल तळ विकसित करण्यात आलेला आहे? त्या नौदल तळाचं नाव आहे INS जटायू. INS जटायू. जटायू याचं नाव तुम्ही रामायणामध्ये ऐकलेलं असेल. तशा प्रकारे लक्षद्वीपमधील कोणत्या बेटावर, मिनिकॉय बेटावर काय होत आहे? नौदलाचा दुसरा नौदल तळ कार्यान्वित होतोय. कोणत्या नावानं कार्यान्वित होतोय असं आपल्याला विचारतील. तर INS जटायू या नावानं दुसरा नौदल तळ त्या ठिकाणी कार्यान्वित होतं. आता आपल्याला काय म्हटलंय? दुसरा नौदल तळ कार्यान्वित झालाय INS जटायू या नावाने. मग पहिला नौदल तळ या ठिकाणी कोणत्या नावाने आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर INS द्वीपरक्षक आहे. पहिल्या नौदल तळाचं नाव INS द्वीपरक्षक. पहिल्या नौदल तळाचं नाव INS द्वीपरक्षक आहे. आणि आता या ठिकाणी मिनिकॉय बेटावरती INS जटायू या नावानं दुसरा नौदल तळ विकसित होत आहे. लक्षात आलं? आणि या ठिकाणी लक्षद्वीप समूहावर किती बेट आहेत सांगता येतील का तुम्हाला? एक थोडक्यात माहिती सांगतो. लक्षद्वीप 36 बेटांचं होतं सुरुवातीला. एक बेट बुडालं. सध्या जर विचार केला तर लक्षद्वीप समूह जो आहे तो 35 बेटांचा समूह आहे सध्या. लक्षात आलं? मी काय म्हटलं? 36 बेटं होती, एक बेट बुडालं. सध्या 35 बेटांचा समूह म्हणून लक्षद्वीपला ओळखलं जातं. त्या 35 बेटांपैकी फक्त 10 बेटं अशी आहेत की ज्याच्यावरती मानवी वस्ती आहे. लक्षात आलं? आणि लक्षद्वीपची राजधानी कोणती? कावर्ती आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की आत्ता 2024 मध्ये 6 मार्च 2024 मध्ये लक्षद्वीपमधल्या कोणत्या बेटावर? तर मिनिकॉय बेटावरती दुसरा नौदल तळ कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्या नौदल तळाला कोणत्या नावाने ओळखलं जातं? INS जटायू. पहिला नौदल तळ कावर्ती या ठिकाणी INS द्वीपरक्षक या नावाने कार्यान्वित झाला होता. लक्षात आलं? पुढे जाऊयात. 28 व 29 फेब्रुवारी 2024 रोजी हे पहा VSHO-RADS या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडल्या? पृष्ठभागावरून हवेत मार करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या 28 आणि 29 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत? चांदीपूर या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. चांदीपूर, ओडिशा या ठिकाणी. चांदीपूर, ओडिशा या ठिकाणी चाचण्या पार पडलेल्या आहेत. आता या ठिकाणी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येतो. VSHO-RADS. VS काय आहे? व्हेरी शॉर्ट. व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. लक्षात आलं? व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम याला म्हटलं जातं. व्हेरी शॉर्ट रेंज
व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम ADS या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलेत 28 आणि 29 फेब्रुवारी 2024ला चांदीपूर ओडिशा. आता काय विचारतील, चांदीपूर ओडिशा या ठिकाणी एका क्षेपणास्त्राच्या चाचण्या पार पडल्या. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचं होतं? हवेतून हवेत मारा करणारं होतं, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारं होतं, किंवा या ठिकाणी सागरामधून हवेत मारा करणार होतं. अशा प्रकारे काही ऑप्शन विचारतील. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं, पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या झाल्यात. चांदीपूर ओडिशा या ठिकाणी त्या चाचण्या झालेल्या आहेत, हे लक्षामध्ये ठेवायच्यात. आता हा या ठिकाणी आपण म्हणतोय चाचण्या झालेल्या आहेत आणि हे कशासाठी घेण्यात आलेले आहेत याचा पण आपण विचारत घेऊयात. याचा उद्देश असा आहे की विशेषतः कमी अंतरावरील, कमी उंचीवरील जे हवाई धोके आहेत त्या हवाई धोक्यांचा सामना आपल्याला करता यावा म्हणून पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या चांदीपूर ओडिशा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवा. पुढे घेऊयात. 3 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय नौदलाचं कोणतं सर्वेक्षण जहाज कार्यान्वित झालं आहे? 3 फेब्रुवारी 2024ला भारतीय नौदलाचं कोणतं सर्वेक्षण जहाज कार्यान्वित झालेलं आहे? त्याचं नाव आहे INS संधायक. INS संधायक असं या जहाजाचं नाव आहे. नौदलाचं कोणतं सर्वेक्षण जहाज 3 फेब्रुवारी 2024ला कार्यान्वित झालेलं आहे तर त्याचं नाव आहे INS संधायक. कोणत्या ठिकाणावरून हे कार्यान्वित झालेलं आहे तर नेव्हल डॉक ॲट विशाखापट्टणम या ठिकाणावरून कार्यान्वित झालं आहे. विशाखापट्टणम या ठिकाणावरून कार्यान्वित झालेलं आहे. विशाखापट्टणम या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. 20 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलाचं स्वदेशी बनावटीचं कोणतं सर्वेक्षण जहाज निवृत्त झालं आहे? भारतीय नौदलाचं कोणतं जहाज निवृत्त झालेलं आहे असं आपल्याला विचारलं आहे. कधी झालं? 20 जानेवारी 2024 मध्ये, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये भारतीय नौदलाचं स्वदेशी बनावटीचं कोणतं सर्वेक्षण जहाज निवृत्त झालेलं आहे तर त्याचं नाव आहे INS निरूपक. हे जहाज कोठून निवृत्त झालेलं आहे? हे जहाज विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणावरून निवृत्त झालं आहे. आंध्र प्रदेश कोठून निवृत्त झालं? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. तशा प्रकारे भारतीय नौदलाचं एक जहाज सर्वेक्षण जहाज निवृत्त झालं. त्या सर्वेक्षण जहाजाचं नाव काय? INS निरूपक. कोठून ते निवृत्त झालं? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. आणि हे जहाज कधी सामील झालं होतं भारतीय नौदलामध्ये? 1985 मध्ये. जवळजवळ 38 वर्ष या जहाजानं भारताच्या संरक्षण दलामध्ये सेवा दिलेली होती. तशा प्रकारे INS निरूपक हे भारतीय नौदलाचं स्वदेशी बनावटीचं सर्वेक्षण जहाज निवृत्त झालेलं आहे. पुढे जाऊयात. भारतीय लष्करामधील पहिल्या महिला सुभेदार म्हणून कोणाची निवड झाली? हे महत्त्वाचं आहे बरं का. भारतीय लष्करामधील पहिल्या महिला सुभेदार म्हणून कोणाची निवड झालेली आहे? त्यांचं नाव आहे प्रीती रजक. प्रीती रजक. प्रीती रजक. भारतीय लष्करामधील पहिल्या महिला सुभेदार म्हणून कोणाची निवड झालेली आहे? प्रीती रजक यांची निवड झालेली आहे. भारतीय सैन्यामध्ये हवालदार म्हणून या दाखल झालेल्या आहेत आणि हवालदार म्हणून दाखल झालेल्या ह्या नेमबाजी खेळामधील किंवा नेमबाजी शाखेमधील पहिल्या खेळाडू आहेत. नेमबाजी शाखेमधील पहिल्या खेळाडू ह्या ज्या दाखल झालेल्या आहेत. तुम्हाला जर कदाचित विधानामध्ये हे विचारलं तर हे माहिती असलं पाहिजे. नेमबाजी शाखेमधील पहिल्या खेळाडू आहेत ह्या आपण काय म्हणता? महिला सुभेदार, महिला हवालदार
म्हणून त्यांची भारतीय लष्करामध्ये निवड झालेली आहे. यांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. ह्या कोणत्या राज्यातल्या आहेत? ह्या प्रीती रजक MP मध्य प्रदेश राज्यामधील आहे. आणखी काय यांच्याबद्दल सांगता येईल तुम्हाला माहिती आहे? 2023 मध्ये आपण पाहिले की आशियाई क्रीडा स्पर्धा जी झालेली होती, 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे झाली होती? चीनमधील होंगझोऊ या ठिकाणी ही स्पर्धा झालेली होती. तर याच्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये या प्रीती रजक यांनी रौप्य पदक प्राप्त केलेलं होतं 2023 मध्ये. 19व्या आशियाई, हे तुम्हाला विधानात विचारलं तर हे माहिती पाहिजे, आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालं होतं. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालं होतं. अशा प्रकारे भारतीय लष्करामधील पहिल्या महिला सुभेदार म्हणून कोणाची निवड झाली आहे? प्रीती रजक यांची निवड झाली आहे. मी तुम्हाला सांगितलं मूळ मध्य प्रदेश राज्यातले आहेत आणि आपण काय म्हणतो या ठिकाणी नेमबाजी शाखेमधील त्या अशा पहिल्या खेळाडू ठरलेत की त्यांची भारतीय लष्करामधील पहिल्या महिला सुभेदार म्हणून निवड झाली. आपण असंही म्हटलं. आणखी काय विचारतील की ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे पण विचारतील. तर मग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि त्यांनी 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक सुद्धा प्राप्त केलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवा. लक्षात आलं? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न आहे, नुकतीच भारतीय हवाई दलाला पुरवण्यासाठी स्वदेशी विकसित अस्त्र क्षेपणास्त्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र? महत्त्वाचं क्षेपणास्त्र आहे. अस्त्र क्षेपणास्त्र असं याला म्हटलं जातं. आणि हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर हे हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. हवेत मारा करणारे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. BVR प्रकारचं क्षेपणास्त्र आहे. बियॉन्ड व्हिज्युअल रेंज या प्रकारचा म्हणजे दृश्य श्रेणीच्या पलीकडचं क्षेपणास्त्र असं याला म्हटलं जातं. BVR प्रकारचं क्षेपणास्त्र. आता या क्षेपणास्त्राचं महत्त्व काय हे पण आपण समजावून घेऊया. त्याच्या अगोदर या क्षेपणास्त्राचा विकास कोणी केला? DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOने याचा विकास केला आहे. म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं याचा विकास केला. या अस्त्र क्षेपणास्त्राचं उत्पादन कोणत्या ठिकाणी होणार आहे? भारत डायनॅमिक्स लिमिटेड या ठिकाणी होणार आहे. पहा, विकास कोणी केला? आपण म्हटलं संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं विकास केला. या अस्त्र क्षेपणास्त्राचं उत्पादन कोणत्या ठिकाणी होईल? अस्त्र क्षेपणास्त्राचं उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेड या ठिकाणी होणार आहे. आता अस्त्र क्षेपणास्त्राचा प्रमुख उद्देश काय आहे? जर शत्रू देशाकडे सुपरसॉनिक विमानं असतील तर त्या सुपरसॉनिक विमानांना नष्ट करण्यासाठी हे अस्त्र क्षेपणास्त्र डिझाईन केलं आहे. कशासाठी डिझाईन केलं आहे? आपण म्हटलं सुपरसॉनिक जी विमानं काही देशांनी तयार केली आहेत त्या विमानांना आपल्यावर जर हल्ला झाला तर या विमानांना नष्ट करणे यासाठी या अस्त्र क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अस्त्र क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे? अस्त्र क्षेपणास्त्राचा पल्ला जर तुम्ही विचारामध्ये घेतला तर 80 ते 110 किलोमीटर या अस्त्र क्षेपणास्त्राचा पल्ला आहे. लक्षात आलं? याची कमाल गती किती आहे? आपण या ठिकाणी म्हणत याची कमाल गती आहे मॅक 4.5. याची एवढी कमाल गती. याची लांबी किती आहे? याच्या लांबीचा जर आपण विचार केला, लांबी 3840 mm एवढी लांबी आहे.
तशा प्रकारे हे अस्त्र क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. आपल्याला विचारतील अस्त्र क्षेपणास्त्राविषयी महत्त्वाचं क्षेपणास्त्र, कारण आपले शत्रू देश चीनसारखा देश जर सुपरसॉनिक विमानं बनवत असेल तर आपल्याला त्याला विरोध करणारी यंत्रणा सुद्धा तयार करावी लागणार आहे. मग त्यासाठी आपण अस्त्र क्षेपणास्त्र, जर शत्रूच्या सुपरसॉनिक विमानांनी आपल्या देशावरती हल्ला केला तर त्या विमानांना नष्ट करता यावं या उद्देशानं अस्त्र क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या प्रकारचे आहेत तर हवेत मारा करणारी BVR प्रकारची क्षेपणास्त्र आहेत. सुपरसॉनिक विमानांना नष्ट करण्यासाठीची निर्मिती केली गेलेली आहे. याचा विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेला आहे, म्हणजे DRDOने केलेला आहे. या अस्त्र क्षेपणास्त्रांचं उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये होणार आहे. आणि आपण म्हटलं की त्याचा कमाल पल्ला किती आहे, पल्ला 80 ते 110 किलोमीटर, कमाल गती किती आहे, मॅक 4.5, लांबी किती आहे 3840 mm. अशा प्रकारे हे अस्त्र क्षेपणास्त्र यांना मान्यता मिळाली. मग प्रश्न जर विचारला अस्त्र क्षेपणास्त्राविषयी तर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती असणार आहे. आपण पुढे जाऊया. ग्लोबल फायर पॉवर या कंपनीनं लष्करी सामर्थ्य क्रमवारी 2024 हा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांचा क्रम लावा. एक अहवाल आला नुकताच. कोणत्या कंपनीनं हा अहवाल दिला आहे? ग्लोबल फायर पॉवर या कंपनीनं हा अहवाल दिला आहे. कशा संबंधीचा अहवाल आहे? लष्करी सामर्थ्य क्रमवारी 2024 असं म्हटलं आहे. आणि या अहवालानुसार जगामधील सर्वात शक्तिशाली सैन्य असणारे देश कोणते आहेत त्याचा क्रमांक लावलेला आहे. आणि याच्यामध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती हे लक्षामध्ये ठेवा. पहिल्या क्रमांकावरती कोणते देश आहे ते आपण पाहूयात. USA अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे, रशिया दुसऱ्या क्रमांकावरती आहे, चीन तिसऱ्या क्रमांकावरती आहे, भारत 4थ्या क्रमांकावरती आहे, दक्षिण कोरिया 5व्या क्रमांकावरती आहे. हे 5 देश लक्षात आलं. कोणी रिपोर्ट जाहीर केला आहे? अहवाल ग्लोबल फायर पॉवर या कंपनीनं अहवाल जाहीर केला आहे. ते म्हणतात की जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असणारे देश कोणते तर हे पहिले 5 देश आहेत. कोणकोणते? अमेरिका, USA, रशिया, चीन, भारत, दक्षिण कोरिया. हा क्रम आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय पहा. पुन्हा तोच आहे. ग्लोबल फायर पॉवर या कंपनीनं लष्करी सामर्थ्य क्रमवारी 2024 अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जगातील सर्वात कमी शक्तिशाली, या ठिकाणी शक्तिशाली म्हटलंय, सर्वात कमी शक्तिशाली असं वाचा, सर्वात कमी शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाचं आहे? सर्वात शेवटच्या क्रमांकावर कोणता देश आहे? सर्वात कमी शक्तिशाली देश भूतान आहे. 145व्या क्रमांकावरती भूतान येतो. सर्वात कमी शक्तिशाली देश. सर्वात शक्तिशाली देश आपण इथे क्रम पाहिला. भारत 4थ्या क्रमांकावरती आपण म्हटलं. आणि सर्वात कमी शक्तिशाली देश कोणता या अहवालानुसार तर भूतान हा देश आहे. तो 145व्या क्रमांकावरती येतो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आशियामधील सर्वात मोठा नागरी उड्डाण कार्यक्रम विंग्ज इंडिया 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? आशियामधील सर्वात मोठा असं आपण म्हणतो. आशियामधील सर्वात मोठा कोणता कार्यक्रम? नागरी उड्डाण कार्यक्रम. त्या नागरी उड्डाण कार्यक्रमाला काय नाव दिलेलं होतं? विंग्ज इंडिया 2024. विंग्ज इंडिया 2024 हा कार्यक्रम कोणत्या ठिकाणी पार पडलाय? कोणत्या विमानतळावर पार पडलाय असं पण विचारतील. बेगमपेट विमानतळ हैदराबाद. बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी पार पडलाय. लक्षात आलं. आशियातील सर्वात मोठा नागरी उड्डाण कार्यक्रम विंग्ज इंडिया 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? कोणत्या विमानतळावर पार पडला? तर बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी पार पडलाय जानेवारी 2024. म्हणजे या ठिकाणी कालावधीच आपण लक्षात घेतला तर 18 ते 21 जानेवारी 2024ला हा कार्यक्रम पार पडलेला आपल्याला दिसतो. आणि आपल्या देशाचे केंद्रीय नागरी आणि विमान वाहतूक मंत्री जे आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याचं उद्घाटन केलेलं होतं. लक्षात आलं. आणि
या अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे, आपण म्हणतो विंग्ज इंडिया कार्यक्रम, तर हा कार्यक्रम दर 2 वर्षांनी आयोजित केला जाणारा कार्यक्रम आहे. दर 2 वर्षांनी. दर कधी आयोजित केला जातो? दर 2 वर्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. तर अशा प्रकारे आशियातील सर्वात मोठा नागरी उड्डाण कार्यक्रम विंग्ज इंडिया 2024 कोणत्या विमानतळावर? बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी पार पडलेला आहे. याची एक थीम पण होती, पण ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. याची थीम अशी होती, कनेक्टिंग इंडिया विथ द वर्ल्ड इन अमृत काल, अशी थीम आहे याची. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हा कार्यक्रम बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी पार पडलेला आहे. पुढे पाहूयात. कोणत्या कंपनीनं विंग्ज इंडिया 2024 मध्ये भारतातील पहिल्या विमान प्रवासी आसनाचं अनावरण केलं आहे? कोणत्या कंपनीनं आपण म्हणतो विंग्ज इंडिया 2024 मध्ये भारतामधील पहिल्या विमान प्रवासी आसनाचं अनावरण केलेलं आहे? त्या कंपनीचं नाव आहे टाइम टूथ कंपनी. टाइम टूथ कंपनी. टाइम टूथ कंपनी कोणत्या ठिकाणी आहे ही टाइम टूथ कंपनी? बेंगळुरूला आहे. इंजिनिअरिंग कंपनी ही बेंगळुरू या ठिकाणी असणारी कंपनी इंजिनिअरिंग कंपनी आहे. तशा प्रकारे टाइम टूथ कंपनी बेंगळुरूची या कंपनीनं विंग्ज इंडिया 2024 मध्ये भारतातील पहिल्या विमान प्रवासी आसनाचं अनावरण केलेलं आहे. पुढे जाऊयात. विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमामध्ये या आंतरराष्ट्रीय विमानतळाला, म्हणजे कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला 5 दशलक्ष प्रवासी श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमामध्ये या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला, कोणत्या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला? मंगळुरू. मंगळुरू लक्षात ठेवा आहे. मंगळुरू या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला 5 दशलक्ष प्रवासी श्रेणीमधील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमामध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळानं वर्षामधील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब जिंकलेला आहे? कोणत्या? केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळानं केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विंग्ज इंडिया 2024 या कार्यक्रमात कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळानं वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब जिंकलाय? तर त्या विमानतळाचं नाव आहे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणत्या ठिकाणी आहे हे? बेंगळुरू या ठिकाणी आहे. बेंगळुरू या ठिकाणी हे विमानतळ आहे. लक्षात आलं? आता विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रम काय काय घडलं हे आपण अभ्यासलं. सुरुवातीला कुठून आपण सुरुवात केली पहा. या ठिकाणी आपण सुरुवात केली. आशियातील सर्वात मोठा नागरी उड्डाण कार्यक्रम विंग्ज इंडिया कार्यक्रम 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला हे अगोदर आपण पाहिलं. आपण तिथं पाहिलं हा कार्यक्रम बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी पार पडलाय. दर 2 वर्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला जातो हे आपल्या लक्षात आलं. पुढं त्याच्याच विषयी आपण विचार केला. विंग्ज इंडिया 2024 मध्ये भारतातील पहिल्या विमान प्रवासी आसनाचं अनावरण करणारी कंपनी कोणती आहे? आपल्या लक्षात आलं टाइम टूथ नावाची कंपनी बेंगळुरूची. पुन्हा आपण पाहिलं विंग्ज इंडिया 2024 या कार्यक्रमात कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला 5 दशलक्ष प्रवासी श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित केलं आहे? मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाला. आपल्या लक्षात आलं. पुन्हा एकदा त्याच्याविषयीचाच प्रश्न घेतला आपण. विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमात कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब त्या विमानतळाला मिळाला आहे? तर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू. म्हणजे विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमामध्ये जे जे झालं ते आपण सगळं अभ्यासलं. लक्षात आलं? पुढे जाऊया.
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या वतीनं 10 जानेवारी 2024 रोजी कोणत्या भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचं हैदराबाद येथे अनावरण करण्यात आलेलं आहे? आता या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणत्या भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचं हैदराबाद या ठिकाणी अनावरण झालं आहे? दोन प्रकारे प्रश्न विचारला जाईल की भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचं अनावरण कोणत्या ठिकाणी झालं? हैदराबाद या ठिकाणी झालं. आता त्या ड्रोनचं नाव काय आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. त्या ड्रोनचं नाव आहे दृष्टी 10 स्टारलाइनर. दृष्टी 10 स्टारलाइनर. दृष्टी 10 स्टारलाइनर लक्षात आलं. म्हणजे भारतीय बनावटीचं पहिलं ड्रोन कोणतं आहे, त्याचं नाव काय आहे आपल्या लक्षात आलं. दृष्टी 10 स्टारलाइनर हे त्याचं नाव आहे. आणि ते कोणत्या ठिकाणी या भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचं अनावरण झालं तर आपल्या हे पण लक्षात आलं, हैदराबाद या ठिकाणी या ड्रोनचं अनावरण झालेलं आहे. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या लक्षात ठेवा, कोठे आणि कोणत्या. भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनला कोणत्या नावाने ओळखलं जातं? दृष्टी 10 स्टारलाइनर या नावाने ओळखलं जातं. याचं अनावरण कोणत्या ठिकाणी झालं? याचं अनावरण हैदराबाद या ठिकाणी झालं. याचं अनावरण कोणी केलं? आर हरिकुमार यांनी केलं. अनावरण कोणी केले पहा, आर हरिकुमार. कोण आहेत? आर हरिकुमार नौदलाचे प्रमुख आहेत. आर हरिकुमार यांनी या ड्रोनचं अनावरण केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे ड्रोन, आणि तुम्हाला असंही विचारतील की नुकतंच भारतीय बनावटीचं भारतीय नौदलासाठी निर्माण करण्यात आलेल्या ड्रोनचं नाव काय आहे? दृष्टी 10 स्टारलाइनर असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे कोणासाठी हे विकसित केलं आहे? भारतीय नौदलासाठी विकसित केलं आहे. हे पण लक्षात ठेवा, कोणासाठी विकसित केलं आहे? भारतीय नौदल याच्यासाठी हे विकसित केलेले. कोणासाठी विकसित केले? भारतीय नौदलासाठी विकसित केलेले. आणि ह्या ड्रोननं उड्डाण सुद्धा केलं. कुठून कुठे केलं? सुरुवातीचं उड्डाण हैदराबादहून पोरबंदर वरून पोरबंदरकडे आणि पोरबंदरकडे उड्डाण केलेलं आहे. तशा प्रकारे हे दृष्टी 10 स्टारलाइनर आहे भारतीय बनावटीचं पहिलं ड्रोन. कोणासाठी विकसित केलं? नौदलासाठी विकसित केलं. कोणी अनावरण केलं? आर हरिकुमार यांनी अनावरण केलं. कोण आहे ते? नौदल प्रमुख आहेत. ॲडमिरल आर हरिकुमार या नावाने त्यांना ओळखलं जातं. आता दृष्टी 10 स्टारलाइनर याच्या वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं किंवा विधानामध्ये तुम्हाला एखादं दिलं तर त्याच्याविषयी माहिती आपण पाहूया. सलग किती तास हे उडू शकतं? सलग 36 तास उडण्याची क्षमता आहे. सलग 36 तास हे ड्रोन उडू शकतं. किती वजन वाहून नेण्याची, किती पेलोड वाहून नेण्याची याची क्षमता आहे? 450 किलोग्रॅम. 450 kg पेलोड वाहून नेण्याची याची क्षमता आहे. पेलोड वाहून नेण्याची याची क्षमता आहे. दोन गोष्टी कळाल्या. सलग 36 तास उड्डाण करू शकेल. किती पेलोड वाहून नेण्याची क्षमता? 450 किलोग्रॅमचं पेलोड वाहून नेण्याची याची क्षमता आहे. आता हे ड्रोन कोणत्याही हवामानामध्ये उडू शकतं का? हो, सर्व प्रकारच्या हवामानामध्ये उड्डाण करण्याची क्षमता आहे या दृष्टी 10 स्टारलाइनरची. लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि या ड्रोनचा उपयोग भारत कशासाठी करेल? शत्रू देशांची गुप्त माहिती गोळा करणं, ते जर आपल्या विरोधी कारवाई करत असतील तर त्यांच्यावरती पाळत ठेवणं, शत्रूचे कोणते ठाव ठिकाणे असतील तर ते ठाव ठिकाणे शोधून काढणं, यासाठी या दृष्टी 10 स्टारलाइनरचा उपयोग केला जाणार आहे. अशा प्रकारे आणि हे पहा कोणाच्या वतीनं? अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या वतीनं. म्हणजे अदानी डिफेन्स कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे. या अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या वतीनं 10 जानेवारी 2024ला एक भारतीय बनावटीचं पहिलं ड्रोनचं अनावरण करण्यात आलं.
भारतीय बनावटीचं पहिलं ड्रोन बनवलं आहे नौदलासाठी आणि त्याचं नाव आहे दृष्टी 10 स्टारलायनर. सलग 36 तास उडू शकेल आणि या ठिकाणी आपण म्हटलं याचं अनावरण केलं आहे आर हरिकुमार, ॲडमिरल आर हरिकुमार. किती पेलोड वाहून नेण्याची क्षमता? 450 किलो पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. लक्षात आलं. कुठून कुठे उड्डाण केलं? सुरुवातीचं हैदराबादवरून पोरबंदरकडे उड्डाण केलेलं आहे. तर या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायचं. मी म्हटलं हे कशासाठी? शत्रूची गुप्त माहिती गोळा करायची आहे, त्याच्यावर पाळत ठेवायची आहे, शत्रूचा ठाव ठिकाणं शोधून काढायचं आहे, याच्यासाठी. लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हवामान कसंही असो, सर्व प्रकारच्या हवामानामध्ये उड्डाण करण्याची क्षमता या दृष्टी 10 स्टारलायनरची आहे. लक्षात आलं. पुढे जाऊ. संरक्षण मोहिमांमध्ये जलद गतीने शत्रूचा खात्मा करण्यासाठी लागणाऱ्या असॉल्ट प्रकारातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल कोणत्या नावाने ओळखली जाते? आता आपण काय यापूर्वी उत्कृष्ट प्रकारच्या रायफली परदेशातून विकत घेत होतो, पण आता शत्रूचा खात्मा करण्यासाठी लागणाऱ्या असॉल्ट प्रकारामधील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल आपण विकसित केली आहे. ती रायफल कोणत्या नावाने ओळखली जाते? तर तिचं नाव आहे उग्रम. उग्रम या नावाने ओळखली जाते. उग्रम असॉल्ट रायफल. उग्रम असॉल्ट रायफल या नावाने ओळखली जाते. असॉल्ट रायफल, उग्रम असॉल्ट रायफल या नावाने ओळखली जाते. तर अशा प्रकारे संरक्षण मोहिमांमध्ये शत्रूचा खात्मा करण्यासाठी लागणाऱ्या असॉल्ट प्रकारामधील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल कोणत्या नावाने ओळखली जाते? तर उग्रम या नावाने ओळखली जाते. उग्रम असॉल्ट रायफल कोणी विकसित केली आहे? DRDOनं विकसित कोणी केले? पुन्हा एकदा या ठिकाणी DRDOचं नाव आहे. संरक्षण संशोधन विकास संस्था, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. संरक्षण संशोधन विकास संस्थेनं तिचं अनावरण केलेलं आहे. आता ही असॉल्ट रायफल बनवण्यात आलेली आहे. मग ही कोणी विकसित केलेली आहे? कशा पद्धतीनं विकसित केलेली आहे? ही विकसित केली आहे खाजगी उद्योग भागीदारी. हे पण लक्षात ठेवा. जर एखादं विधान आलं, खाजगी उद्योग भागीदारीच्या सहकार्यानं ही रायफल विकसित करण्यात आलेली आहे. लक्षात आलं. फक्त 100 दिवसांमध्ये ही रायफल विकसित केली आहे. उग्रम असॉल्ट रायफल. लक्षात आलं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण काय म्हटलं? या ठिकाणी DRDOनं विकसित केलेलं आहे. पण DRDOच्या कोणत्या आस्थापनेनं, शाखेनं? तर पुण्याच्या. याचा पल्ला किती आहे? या रायफलचा पल्ला 500 मीटर आहे. पल्ला किती आहे या रायफलचा? 500 मीटर एवढा पल्ला या रायफलचा. लांबी किती या रायफलची? 1000 mm. लांबी 1000 mm एवढी लांबी आहे. पल्ला 500 मीटर, लांबी 1000 mm आहे. वजन किती या रायफलचं? 4 kg एवढं वजन आहे या रायफलचं. या रायफलमध्ये मॅगझिन किती आहेत? मॅगझिन 20 आहेत. 20 मॅगझिन. तशा प्रकारे ही रायफल आहे. आपण म्हटलं की असॉल्ट प्रकारातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल कोणत्या नावानं ओळखली जाते? उग्रम या नावाने ओळखली जाते. हे आपल्या लक्षात आलं. उग्रम असॉल्ट रायफल असं तिला म्हणतात. खाजगी उद्योग भागीदारीच्या सहकार्यानं या रायफलीची निर्मिती करण्यात आलेली मी तुम्हाला सांगितलं. आणि ही रायफल जी निर्माण केली आहे, फक्त 100 दिवसांमध्ये रायफल विकसित केलेली आहे. DRDOनं, DRDOच्या पुण्याच्या शाखेनं ही रायफल विकसित केलेली आहे. या रायफलचा पल्ला किती आहे? आपण म्हटलं 500 मीटर आहे. या रायफलची लांबी किती आहे? आपण म्हटलं 1000 mm आहे. त्याच्यानंतर या रायफलचं वजन किती आहे? या रायफलचं वजन 4 kg आहे. त्याच्यानंतर मॅगझिन किती? तर 20 गोळ्या त्या ठिकाणी बसतात. तशा प्रकारे ही उग्रम असॉल्ट रायफल आहे. लक्षात आलं. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपला कुठला आहे पहा. नुकतेच गरुड कमांडोंना घेऊन आलेल्या या सामरिक विमानानं कारगिलच्या धावपट्टीवर नाईट लँडिंग केलं. या विमानाचं नाव काय आहे? नुकतेच गरुड कमांडोंना घेऊन आलेल्या या सामरिक विमानानं कारगिलच्या धावपट्टीवर नाईट लँडिंग केलं. या विमानाचं नाव काय आहे? C-1300J
असं त्याचं नाव आहे, सुपर हर्क्युलस विमान. सी कसं लिहायचं आहे पहा या ठिकाणी, 130J अशा प्रकारे सुपर हर्क्युलस विमान असं याला म्हणतात. लक्षात आलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे विमान कोणी विकसित केलेलं आहे तर लॉकहीड मार्टिन नावाची कंपनी तिनं विकसित केलेलं आहे. लक्षात आलं. आणि कोणत्याही प्रकारचं हवामान असू द्या, कोणत्याही प्रकारचं तीव्र हवामान असू द्या, तर त्या हवामानामध्ये सुद्धा उडण्याची क्षमता या विमानामध्ये आहे. लक्षात आलं. 20,000 किलो वजन हे विमान वाहून नेऊ शकेल आणि जवळजवळ 26,000 फूट उंचीवरती हे विमान उडू शकतं. 26,000 फूट उंचीवरती हे विमान उडू शकतं. अशा प्रकारे हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं, एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे की नुकतेच गरुड कमांडोंना घेऊन आलेल्या या सामरिक विमानानं कारगिलच्या धावपट्टीवर नाईट लँडिंग केलं. C-130J हे त्याचं नाव आहे. आपण उल्लेख केल्याप्रमाणे कोणी तयार केले, लॉकहीड मार्टिननं तयार केलं. आणि जे विमान आहे लष्करी वाहतूक केली जात आहे, त्या लष्करी वाहतूक विमानांमधलं हे अत्याधुनिक विमान मानलं जातं. आपण म्हटलं की कोणत्याही प्रकारच्या तीव्र हवामानामध्ये उडू शकेल आणि जवळजवळ 20,000 kgचं हे वाहून नेऊ शकतं. सामान काय असेल, लष्करी काही त्या ठिकाणी साधनं असतील तर ती वाहून नेऊ शकतं हे लक्षामध्ये. आणि 26,000 फूट उंचीवरती ते उडू शकतं. तशा प्रकारे आपण पुढे पाहूयात. 5 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांची वार्षिक परिषद कोठे पार पडली? आत्ता जानेवारी 2024मध्ये DGP आणि IGP यांची वार्षिक परिषद पार पडलेली आहे. कोठे पार पडली? जयपूरला पार पडलेली आहे. जयपूर या ठिकाणी, राजस्थान, जयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडली. जयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडले. लक्षात आलं. पोलीस महासंचालक DGP आणि पोलीस महानिरीक्षक म्हणजे IGP यांची वार्षिक परिषद पार कुठे पडली? या ठिकाणी जयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडलेली. उद्घाटन कोणी केलं? याचं उद्घाटन केलं आहे अमित शहांनी. आपले गृहमंत्री जे आहेत ते अमित शहा यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात आलं. या बैठकीचं आयोजन कोणी केलं होतं? इंटेलिजन्स ब्युरोनं या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. IB नं या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. गुप्तचर विभाग आपण त्याला म्हणतो तशा प्रकारे. आणि हे 2024ची जयपूर राजस्थानला झाले, 2023ची दिल्लीला झाली होती. तर आता 2024ची कुठे पार पडले? DGP आणि IGP यांची वार्षिक परिषद जयपूर राजस्थान हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती महिला सीमा सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला स्नायपर ठरलेल्या आहेत? महत्त्वाचं. कोणती महिला सीमा सुरक्षा दलाच्या BSFच्या पहिल्या महिला स्नायपर ठरलेल्या आहेत? त्यांचं नाव आहे सुमन कुमारी. नाव लक्षात ठेवा, सुमन कुमारी स्नायपर. सुमन कुमारी BSFच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी आहेत. लक्षात आलं. पुढे जाऊयात. समुद्रामधील हालचालींवर देखरेख ठेवू शकणारी या प्रकारचं सशस्त्र ड्रोन भारताला विकण्यास अमेरिकेनं 1 जानेवारी 2024 रोजी संमती दर्शवली. म्हणजे भारत अमेरिकेकडनं काही ड्रोन विकत घेणार आहे. त्या ड्रोनविषयी आपल्याला माहिती पाहिजे, त्याचं नाव माहिती पाहिजे, किती ड्रोन खरेदी करणार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आता सुरुवातीला आपण काय पाहूयात. अमेरिकेकडून भारत जे ड्रोन विकत घेऊ शकणार आहे तर त्याचं नाव काय? MQ-9B स्काय गार्डियन असं त्याचं नाव आहे. MQ-9B स्काय गार्डियन असं या ड्रोनचं नाव आहे. स्काय गार्डियन. लक्षात आलं. समुद्रातील हालचालींवर देखरेख ठेवू शकणार कोणत्या प्रकारचं? MQ-9B स्काय गार्डियन या प्रकारचं सशस्त्र ड्रोन भारताला विकण्यास अमेरिकेनं संमती दर्शवलेली आहे. आपल्याला विचारतील अमेरिकेकडनं भारत कोणत्या प्रकारची ड्रोन खरेदी करणार आहे
आणि कशासाठी? समुद्रावरील ज्या हालचाली आहेत त्या हालचालींवर देखरेख ठेवू शकणारं हे ड्रोन असणार. किती ड्रोन भारत खरेदी करणार आहे? 31 ड्रोन भारताकडून खरेदी केले जाणार आहे. लक्षात आलं? आता हे ड्रोनचं वैशिष्ट्य अतिशय उंचीवर जाऊ शकतं. हे ड्रोन त्या उंचीवरती जाऊन देखरेख ठेवू शकतं. शिवाय गरज पडली तर सशस्त्र कारवाई सुद्धा हे ड्रोन करू शकेल. लक्षात आलं? तशा प्रकारे 31 ड्रोन भारत अमेरिकेकडनं विकत घेणार आहे आणि अमेरिकेनं त्याला मंजुरी दिलेली आहे. आता 31 ड्रोनपैकी 15 ड्रोन जे आहेत ते 15 ड्रोन नौदलाला मिळणार आहेत आणि उरलेले 16 पैकी 8 ड्रोन जे आहेत ते 8 ड्रोन हवाई दलाला मिळणार आहेत. लक्षात आलं? 31 ड्रोन एकूण. आणि 31 ड्रोनपैकी आपण काय म्हटलं की 15 ड्रोन जास्तीत जास्त ड्रोन नौदलाला मिळणार आहेत. लक्षात आलं? आणि उरलेले 8 ड्रोन जे आहेत ते 8 मध्ये हवाई दलाला 8 आणि लष्कराला 8 अशा प्रकारे 16 आणि हे 15 31 तर असे 31 ड्रोन आपण अमेरिकेकडनं विकत घेणार आहोत. मग या ड्रोनचे संपूर्ण हक्क हे भारताकडेच राहणार आहेत. लक्षात आलं? तशा प्रकारे हे ड्रोन भारत अमेरिकेकडनं विकत घेणार आहे. अमेरिकेनं त्याला संमती दर्शवली आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे ड्रोन अतिशय उंचीवरती जाऊन देखरेख ठेवू शकता. गरज पडली तर सशस्त्र कारवाई सुद्धा करू शकता. 31 ड्रोन आपण मागवणार आहोत. लक्षात आलं? पुढे जाऊ. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. केंद्र सरकार लवकरच भारत आणि म्यानमार यांच्यातील 1643 किलोमीटरच्या सीमेवर कुंपण घालणार आहे. भारताच्या कोणत्या राज्यांच्या सीमा म्यानमार लगत आहेत? असं पण विचारते. भारताच्या कोणत्या राज्यांच्या सीमा म्यानमार लगत आहेत? कोणत्या आहेत माहिती आहे तुम्हाला? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. अरुणाचल प्रदेश, आणखी आपण काय म्हटलं? मणिपूर, नागालँड, मिझोराम. केंद्र सरकारच्या या निर्णयाला एका राज्याच्या विधानसभेनं विरोध सुद्धा केलाय. मिझोराम राज्याच्या विधानसभेनं याला विरोध सुद्धा केलाय आणि तसा ठराव सुद्धा पास केलाय. तशा प्रकारे केंद्र सरकार लवकरच भारत आणि म्यानमार यांच्यातील 1643 किलोमीटर सीमेवरती कुंपण घालणार आहे. मग भारताच्या कोणत्या राज्यांच्या सीमा म्यानमार लगत आहेत? या 4 राज्यांच्या. त्यातल्या एक राज्याने केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला विधानसभेमध्ये. त्यांच्या तसा ठराव सुद्धा पास केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि कदाचित असे विचारतील भारत आपल्या कोणत्या देशाच्या सीमेवरती कुंपण घालणार आहे? म्यानमार या देशाच्या सीमेवरती कुंपण घालणार आहे 1643 किलोमीटरच्या सीमेवरती. या अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मिझोराम. लक्षात आलं? तशा प्रकारे आजचा हा संरक्षण घडामोडीमधला आपला पहिला टप्पा या ठिकाणी संपतोय. मग भेटूयात आता पुढच्या भागामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.